पुढे सरकतच चालली आहे आणि मला असं वाटतं की आपण खूप अडकून पण राहू नये. मूव्ह विथ द टाइम, थोडं फ्लेक्सिबल असायलाच हवं. आणि जसं सचिनजींनी बोलले की काही काही मूळ गोष्टी असतात. जसं आपली भाषा जपणं, आपले संस्कार जपणं, हे तर आपल्या रक्तात असलंच पाहिजे. पण बरोबरच आज जर मला नवीन मुलांबरोबर काम करायचं आहे, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या स्वभावानं, त्यांच्या कलेनं मला काम करावंच लागतं. म्हणजे सचिनजींनी आणि आम्ही बरेच चित्रपट एकत्र केले. त्यानंतर मी जेव्हा प्रोड्युसर झाले, तेव्हा सचिनजींचीच गाईडन्स घेतलं होतं. त्यांच्याकडनंच मी गाईडन्स घेतलं होतं. मोठ्याची रेणुका हा सिनेमा केला होता मी. आणि त्यानंतर ऐका दाजीबा सिनेमा केला. त्याच्या लॉन्चिंगला पण सर आले होते. तर हे जे संस्कार आहेत ना, की ह्यांना मी एक माझ्या मनामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला सुरुवातीपासून खूप वळण दिलं आहे. त्यांचे जे डिसिप्लिन आहे. तुम्ही बघाल ना तर जे त्यांचं वागणं आहे किंवा त्यांची जे आता तू म्हणालीस की सर पण आज इतके एव्हरग्रीन आहेत. तर हे कुठेतरी संस्कार आहेत, की सचिनजी एवढे यंग आहेत. ओके. अजूनही ते छान मेंटेन करतायत. ओके. हे ना कुठेतरी अंगात भिनलेलं असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या संस्काराच्या असतात. ह्या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी या थोड्याशा मिसिंग आहेत असं मला वाटतं, की आजच्या मुलांना थोडंसं आजच्याच प्रेझेंट टेन्समध्येच राहायचं आहे. त्यांना फार पूर्वीचं नको आहे. पण अर्थात आपण जे पुढे जातो ते मागच्या आपल्या बेसमुळेच पुढे जातो, हे त्यांना लक्षात येत नाही. तर जसं संस्कार जपले पाहिजेत, भाषा जपली पाहिजे, हे तर नक्कीच केलं पाहिजे. आणि फार डिफरन्स काय परफॉर्मन्समध्ये आहे असं नाही वाटत मला. कारण त्याच परफॉर्मन्सच्या बळावरती आज मी या मंचावर आपल्याशी बोलते. हा माझा पहिला दुसरा चित्रपट आणि आता मी 140 मराठी चित्रपट केले आणि 50हून अधिक हिंदी चित्रपट केले आणि सिरियल्स 100हून जास्त चालूच केले आहे. असतील. चालूच आहे ताई. आणि मला असं चालूच वाटतं आहे. हे किती पण हा जो सुंदर आहे. बेस होता, हा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, की इथून सुरुवात झाली आहे. आणि मी आज सगळ्यांसमोर त्यांना पाया पडू इच्छिते. अरे बापरे. हे आपण गोष्टींना आपण मनात ठेवत असतो. म्हणजे मी फार प्रदर्शन करत नाही, पण आज पहिल्यांदाच माहित नाही कधी आपण मंचावर होतो, कधी एकत्र. आय डोंट रिमेंबर. ऐका दाजीबाच्या वेळेसच एक मे बी 10-12 वर्षापूर्वी आम्ही एकत्र होतो मंचावर, जिथं मी त्यांचे पाय म्हणजे चरण स्पर्श करू शकले. आणि आज ताई तुमचे डोळे पण पाणावलेत हे सगळं सांगताना. म्हणजे यु नो वी कॅन सी युअर इमोशन्स. हे संस्कार आहेत, हे संस्कार आहेत आणि आम्ही ते आमच्या आई वडिलांकडनंच घेतलेले आहेत. तर त्यामुळे ती एक श्रीमंत गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही स्वतःला कधी गरीब नाही समजू शकत. खरं आहे. बरोबर काम केलं, अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलं. ते करता करता आज जी मॅच्युरिटी आली आहे माझ्या परफॉर्मन्समध्ये, त्यामुळे ते गुम है किसी के प्यार में या सिरियल मधलं ते माझं डायलॉग होतं. भवानी काकूचं कॅरेक्टर मी केलं होतं सचिनजी. आणि त्यात जाम भडकत असते मी, पण त्या भडकण्यावरती पण मी हाच डायलॉग म्हणायचे, मस्त मस्त. छान आहे, पण हे पालुपद वापरलं पाहिजे. म्हणजे मी रागामध्ये पण मस्त मस्त.